against the brain. Hello, I am Mr. Bajirao Kondekar from Vidyatech YouTube channel. In this video, we are going to learn how to write poetic appreciation, class 10th English, third language. It carries 5 marks. Before that, we are going to learn what is an appreciation of poem. An appreciation means to evaluate and analyze a poem in order to have its better understanding. म्हणजे कवितेचं ॲप्रिसिएशन लिहिणं याचा अर्थ त्या कवितेचं परीक्षण निरीक्षण करायचं आणि पृथक्करण करायचं जेणेकरून ती कविता तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं समजेल. फॉर रायटिंग अँड ॲप्रिसिएशन यू नीड टू रीड अँड अंडरस्टँड द पोयम. यासाठी तुम्हाला कविता वाचावी लागते आणि ती अधिक चांगली समजून घ्यावी लागते. In board exam, you are given 5 points, and with these 5 points, you have to write an appreciation of poem. पुस्तकामध्ये जी कविता आहे त्या कवितेचं ॲप्रिशिएशन लिहिण्यासाठी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 5 गुण असतात, त्यासाठी 5 पॉईंट्स असतात आणि कविता पेपरमध्ये दिलेली असते. First point is title or name of the poem. It carries half mark. Second point is poet or author. It also carries half mark. Rhyme scheme carries 1 mark. Fourth point is figures of speech. It carries 1 mark. And last point is central idea or theme. It also carries 2 marks. अशा पद्धतीनं 5 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असतं कवितेचं ॲप्रिसिएशन लिहिण्यासाठी. लेट्स स्टार्ट्स फ्रॉम फर्स्ट पोयम 1.1 अ टीनेजर्स प्रेयर. फर्स्ट पॉइंट टायटल. You can write title in a different way. For example, the title of the poem is A Teenager's Prayer, or the name of the poem is A Teenager Prayer. Second point is poet or author. You can write this answer in different ways. For example, this poem is written by J. Morse. या ठिकाणी तुम्ही रिटनच्या ठिकाणी तुम्ही कंपोज्ड असं सुद्धा शब्द वापरू शकता. दिस पोएम इज कंपोज्ड बाय जे मोर्स. और इन अ सेकंड वे, द पोएट और ऑथर ऑफ द पोएम इज जे मोर्स. थर्ड पॉइंट इज राईम स्कीम. तो पॉईंट्स पाहण्यापूर्वी आपण पाहूया हाऊ टू डिसाईड अ राईम स्कीम, म्हणजे राईम स्कीम कशी काढावी. यासाठी मी पुस्तकातल्या तुमच्या पहिल्या कवितेतला पहिला स्टांजा घेतलेला आहे 4 ओळींचा. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. इथं जर तुम्ही बघितलं तर राईम स्कीम तयार करताना रायमिंग वर्ड्स आपण पहिल्यांदा पाहायचे असतात. प्रत्येक ओळीचा शेवटचा शब्द जर त्या खालच्या ओळीशी जुळत असेल शेवटच्या शब्दाशी तर तो यमक जुळणारी जोडी असते. फॉर एक्झाम्पल बिगिनिंग, मेक, चूज, टेक. आता राईम स्कीम तयार करत असताना राईम स्कीम इज डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स ABCD. फर्स्ट इथं बिगिनिंग याला आपण जर A लेटर दिलं तर बिगिनिंगसारखा मेकचा उच्चार होत नाही, त्याचा वेगळा उच्चार होतो, म्हणून त्याला आपण वेगळं लेटर B दिलं. तसंच चूजचा जर आपण प्रोनाऊन्सिएशन पाहिलं तर ती बिगिनिंग्स आणि मेकपेक्षा वेगळं होते, म्हणून त्याला आपण वेगळं लेटर दिलं C. परंतु तुम्ही जर टेककडं पाहिलं तर मेक अँड टेक हे सेम प्रोनाऊन्सिएशन आहे, म्हणून त्याला आपण सेम लेटर द्यायचं आहे, ते दिलेलं आहे आपण
बी. अशा पद्धतीनं राईम स्कीम तयार होते ABCD. आणि ती लिहित असताना तुम्हाला अशा पद्धतीनं लेटर्स लिहायचे असतात. ABCB मध्ये कॉमा द्यायचा नसतो, स्वल्पविराम द्यायचा नसतो. आता आपण चौथ्या पॉईंटकडे वळूया, तिसऱ्या पॉईंटकडं. तिसरा पॉईंट आहे राईम स्कीम. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ABCB or the poet has used ABCB rhyme scheme in this poem. Now fourth point, figures of speech. तुम्हाला कोणताही एक अलंकार बोर्डाच्या परीक्षेमध्ये लिहायचा असतो. कवितेमध्ये कवीनं 4-5 अशा पद्धतीचे जरी अलंकार वापरलेले असले तरी तुम्हाला कोणत्याही एका अलंकाराचं नाव लिहायचं आहे. इथं या कवितेमध्ये अलिट्रेशन अलंकार आहे, त्याचबरोबर ॲपोस्ट्रोफी आहे, सिमिली आहे. तर फॉर एक्झाम्पल म्हणून आपण एक उदाहरण पाहूया. अलिट्रेशन याला आपण मराठीमध्ये अनुप्रास अलंकार म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड. इथं जर तुम्ही बघितलं तर डाऊन अँड डार्कन्ड याची सुरुवात सेम लेटरनं झालेली आहे, म्हणजेच साऊंड त्यांचा सेम आहे. आणि मग आपण त्याचं लक्षण लिहिताना लिहायचं आहे द साऊंड ड इज रिपीटेड हिअर. डी म्हणायचं नाही त्याला, द साऊंड डी असं तुम्ही म्हणायचं नाही. वाचताना द साऊंड ड इज रिपीटेड हिअर असं म्हणायचं आहे. लास्ट पॉईंट आपण पाहतोय सेंट्रल आयडिया ऑर थीम, जी तुम्हाला 4 ते 5 ओळींच्या मध्ये लिहावी लागते. कधी कधी एखाद्या कवितेची थीम हे 2 ते 3 वाक्यात असते. पाहूयात आपण या कवितेची सेंट्रल आयडिया किंवा थीम, ज्याला आपण विषय म्हणतो किंवा मध्यवर्ती कल्पना काय आहे ते. धिस पोएम इज अ प्रेयर. ही कविता एक प्रार्थना आहे टीनेजर मुलांची. इन धिस पोएम अ टीनेजर वॉन्ट्स टू चूज राईट वे ऑफ लाईफ. म्हणजे या कवितेमधला जो काही किशोरवयीन मुलगा आहे तो त्याला जीवनाचा योग्य मार्ग निवडायचा आहे की दॅट लीड्स टू घेऊन जाईल ग्रेट सक्सेस, म्हणजे मोठ्या यशाकडं. सो ही रिक्वेस्ट गॉड, म्हणून तो देवाला विनंती करतो टू शो राईट वे अँड टू हेल्प हिम, म्हणजे योग्य मार्ग दाखव किंवा त्याला मदत कर. टू टेक राईट डिसिजन ऑफ लाईफ, जीवनाचा योग्य निर्णय घेण्यासाठी मदत कर, असं तो टीनेजर देवाकडे प्रार्थना करतोय. ही ऑल्सो वॉन्ट्स गॉड टू सेव्ह हिम फ्रॉम बॅड वेज अँड टेम्पटेशन्स. आणि त्याला असं वाटतंय की देवानं त्याला वाईट मार्गांपासून, बॅड वेज ज्याला आपण म्हणतो, आणि टेम्पटेशन्स म्हणजे मोह किंवा लालच किंवा भुरळ पाडणाऱ्या गोष्टी यांच्यापासून वाचवावं असं त्याला वाटतं. थँक्स फॉर वॉचिंग